तर म्हणजे हा बुधवारचा दिवस आहे 20 तारीख आणि दुपारचे 1:30 वाजलेत. रेड अलर्ट वगैरे सगळं संपलेलं आहे, पण आमचा वेट अलर्ट कधी संपणार आहे काय माहिती. आम्ही कधी ड्राय होणार, कधी सुकणार, आमच्या घरातलं आमच्या परिसरातलं पाणी कधी ओसरणार याबद्दल काही शाश्वती, काही खात्री नाहीये. सगळा कचरा, अख्खा जो नगरातला कचरा आहे तो वाहून असा इथे अॅक्युम्युलेट झालाय. ती गाडी आडवी पडली तिकडे मित्राची माझ्या, त्याचा आता किती खर्च निघेल माहित नाही. आमच्या सगळ्यांच्या गाड्या अशा पाण्यामध्ये आहेत, त्याचे आता किती खर्च निघतायत काय. आता मी तर बहुतेक माझा 1-2 महिन्यानंतरच माझी गाडी सर्व्हिसिंगला टाकीन. हे बघा, ही माझी गाडी एवढ्या पाण्यात आहे. आता पाणी थोडंसं विधभर किंवा अर्धी विध ओसरलंय असं मी सांगू शकतो, पण ओव्हरऑल तुम्ही म्हणाल तर पाणी अतिशय संथ गतीने उतरत आहे. पाऊस सिग्निफिकंटली पडलाच नाहीये. हा गेले 12 तास वगैरे पाऊस पडलाच नाहीये असा, हवा तसा, पण पाणी काय ओसरलं नाहीये त्या मानाने. आणि हे ओसरणार नाही हे आम्हाला पूर्ण याची जाणीव आहे आधीपासून, आम्हाला सवय झाली या सगळ्या कामाची. फक्त हेच वाईट वाटतं की नुकसान आपलं यापुढे जे दिसतंय की आता जे आर्थिक गणित बिघडणार आहेत. सण आलाय आठवड्याभरामध्ये, गणेशोत्सव आहे, आमचं सोसायटीमधलं गणपती आहे, त्याचं काम बाकी आहे अजून डेकोरेशनचं वगैरे, आणि मंडप पाण्यामध्ये आहे. ह्या सगळ्यातनं आम्ही कधी सुटणार आहोत, आम्ही ह्याच्यातनं कधी फ्री होणार आहोत. कारण की कार्यकर्त्यांच्या पण घरामध्ये पाणी आहे, ते कधी खाली येतील, खाली आल्यानंतर स्वतःचं घर साफ करतील, मग मंडपामध्ये काम करायला येतील. तो गणेशोत्सव कसा साजरा होईल ते बाप्पालाच माहिती.